जिल्हाधिकारी अभियंत्यावर अॅट्रॉसिटी दाखल करा। कर्मचारी आत्महत्येप्रकरणी महेश कांबळे यांची मागणी। पाटबंधारे कर्मचारी महेश मुकुंदराव कांबळे आत्महत्या प्रकरणी निष्काळजीपणे वागल्यामुळे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे अधीक्षक अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवध व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे। पाटबंधारे विभागातील महेश मुकुंदराव कांबळे आत्महत्या प्रकरणी सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि अधीक्षक अभियंता पाटोळे यांच्यावर पाटबंधारे कर्मचारी महेश मुकुंदराव कांबळे आत्महत्या प्रकरणी निष्काळजीपणे वागल्यामुळे सदोष मनुष्यवध व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करण्याची मागणी समस्त आंबेडकरी समाजाचे नेते महेश कांबळे यांनी केली आहे। सांगली पाटबंधारे मंडळ सांगली येथील महेश मुकुंदराव कांबळे या शिपाई पदावरच्या कर्मचाऱ्याने तिथल्या वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 5 डिसेंबर 2024 रोजी आत्महत्या केली होती आणि त्या महेश कांबळेंच्या आत्महत्येला कारणीभूत असणारे, आत्महत्येस प्रवृत्त करणारे, त्यांचा छळ करणारे तिथले जे कर्मचारी होते गणेश जोशी आणि सुनील चौगुले यांच्याबरोबर त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 1 महिना अगोदर 11 नोव्हेंबर 2024 आणि 12 नोव्हेंबर 2024 या 2 दिवशी अधीक्षक अभियंता श्री पाटोळे पाटबंधारे विभाग आणि माननीय जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनासुद्धा लेखी तक्रारी निवेदन दिलं होतं। पण आम्ही 9 डिसेंबर 2024 रोजी माननीय पोलीस निरीक्षक विश्रामबाग यांना निवेदन दिलं होतं आणि या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रार दिली होती। त्या तक्रारीला अनुसरून काही दिवसांपूर्वी आपल्या पत्राला अनुसरून व मैताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून या प्रकरणी सुनील चौगुले आणि गणेश जोशी यांच्यावर सदोष मनुष्यवध आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे। पण आमची मूळ मागणी अशी होती की या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि कार्यकारी अभियंता पाटोळे पाटबंधारे विभाग ह्या दोघांनी स्वतः जर निष्काळजीपणा दाखवला नसता, तत्परता दाखवली असती तर आज कदाचित महेश कांबळे हा या जगामध्ये असता। पण जितका गणेश जोशी आणि सुनील चौगुले हा महेश कांबळे याच्या मृत्यूस आत्महत्येस कारणीभूत आहे, तितकाच कारणीभूत या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि अधीक्षक अभियंता श्री पाटोळे पाटबंधारे विभाग हे आहेत। त्यामुळं आज आम्ही पुन्हा माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या मार्फतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मागणी केलेली आहे की सदरच्या दाखल गुन्ह्यामध्ये गणेश जोशी आणि सुनील चौगुलेला आपण आरोपी केलेला आहे, पण निष्काळजीपणामुळं या व्यक्तीचा जीव गेला। त्या निष्काळजीपणा करणारे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि अधीक्षक अभियंता श्री पाटोळे यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवध आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि ह्या गुन्ह्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घ्या, अशा पद्धतीची मागणी आपण आज केलेली आहे। आणि जर ही मागणी येणाऱ्या 5 ते 6 दिवसात पूर्ण केली नाही, ह्यांच्यावर जर गुन्हा दाखल केला नाही तर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली आणि अधीक्षक अभियंता पाटोळे पाटबंधारे विभाग सांगली या दोघांच्या विरोधात आम्हाला योग्य त्या न्यायालयात ह्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा लागेल, अशा पद्धतीचा मी इशारा देतो। थांबतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।